ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय म्हणजे भगवद्गीतेतील खरा प्रारंभ। पहिल्या अध्यायात अर्जुन युद्ध करण्यास तयार नव्हता। आता श्रीकृष्ण त्याला आत्मज्ञानाचे पहिले धडे देतात। या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू शरीर मानतोस खरं, पण खरं तुझं स्वरूप म्हणजे आत्मा आहे। शरीर नश्वर आहे, पण आत्मा जन्म मरणाच्या पलीकडचा अविनाशी शाश्वत आहे। म्हणून तू ज्यांच्यासाठी शोक करतोस ते आत्म्याच्या दृष्टिकोनातून अजर अमर आहेत, त्यामुळे शोक करणं व्यर्थ आहे। यानंतर श्रीकृष्ण कर्मयोगाचं तत्व सांगतात। कर्म कर, पण फळाची अपेक्षा ठेवू नको। हेच निष्काम कर्म जे संत ज्ञानेश्वरांनी सुंदर उलगडलं आहे। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, करणारे पण मी नाही, मी केवळ साधन आहे। ही जाणीव झाल्याशिवाय खरी ज्ञान प्राप्ती होत नाही। या अध्यायात आत्मा, शरीर, मृत्यू व कर्म याचं गुण स्पष्ट करतो। जीवनात संकट आली तरी आत्मा अडथळ्यांपलीकडचा आहे ही जाणीव स्थिरता देते। फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य करणं हाच कर्मयोगाचा मार्ग आहे। ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ धार्मिक नव्हे तर जीवनासाठीही बौद्धिक शांतीचा मंत्र देते।